महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडीत पिण्याचे पाणी सुविधा योजनेत निधी वितरण, खरेदी प्रक्रिया आणि साहित्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सावता परिषद महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा परमानंद फुसे यांनी महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार अदिती तटकरे यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 24.24 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला होता। त्याअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 504 अंगणवाडी केंद्रांसाठी प्रत्येकी 17,000 रुपये प्रमाणे एकूण 85,68,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात असल्याची माहिती उपलब्ध कागदपत्रांमधून समोर आली आहे। प्रकल्पनिहाय निधी वितरण पुढील प्रमाणे करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले। अकोला 100 केंद्रे 17 लाख रुपये, अकोट 95 केंद्रे 16,15,000 रुपये, बार्शी टाकडी 45 केंद्रे 7,65,000 रुपये, बाळापूर 70 केंद्रे 11,90,000 रुपये, मूर्तिजापूर 64 केंद्रे 10,88,000 रुपये, पातूर 55 केंद्रे 9,35,000 रुपये, तेल्हारा 75 केंद्रे 12,75,000 रुपये, एकूण 504 केंद्रांसाठी 85,68,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। दरम्यान या योजनेसंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमधून अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये बसवण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणा, पाण्याच्या टाक्या व इतर साहित्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या आहे। काही ठिकाणी प्रत्यक्ष खरेदी केलेल्या साहित्यांची किमती किंवा कागदोपत्री दाखवलेला खर्च यासाठी मोठी तफावत असल्याची आरोप करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधितांकडून वसुली करण्यात यावी अशी मागणी वर्षा परमानंद फुसे यांनी आपल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे। या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशीच्या मागणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।